नमस्कार, आज मी बनवत आहे अंडा बिर्याणी. तर तुम्हाला दाखवते. इथं बिर्याणीसाठी पाणी गरम करत ठेवलंय. त्याच्यामध्ये खडा मसाला, लिंबू आणि मीठ आणि तेल घातले. आता ह्याच्यामध्ये तांदूळ घालणार आहे. तांदूळ टाकून घेतलेत. ह्याच्यावर झाकण ठेवून घेते आणि चांगले 10 मिनिटं उकळून घेते तांदूळ. इथे कांदा कापून घेतलाय वाटण्यासाठी आणि टोमॅटो कापते. इथे वाटण भाजण्यासाठी तेल गरम करत ठेवले. कांदा आता कांदा लालसर भाजून घेणार आहे आणि अद्रक लसूण पण त्याच्यामध्ये घालणार आहे. टोमॅटो इथं कांदा खोबरं आणि टोमॅटो भाजून घेतलंय. आता वाटण भाजून तयार झाले. आता खाली उतरून घेते आणि अंडे उकडायला ठेवते. तर इकडं मस्तपैकी तांदूळ शिजून झालंय. आता त्याला परातमध्ये काढायचं आहे. अंडे उकडून घेतलेत, उकडून सोलून घेतलेत. आता मसाला तयार करायला ठेव. ग्रेव्ही बनवण्यासाठी तेल घालून घेते. टाकून घेते. वाटण आता छान भाजून घेतले. त्यामध्ये मसाले ॲड करते. इथे मी मसाले लाल तिखट, गरम मसाला, बिर्याणी मसाला, अंडा करी मसाला, हळद आणि धना पावडर ह्याच्यामध्ये घालून घेते. याच्यामध्ये मीठ घालून घेते चवीनुसार. भातामध्ये मीठ घातले त्यामुळे याच्यामध्ये आपल्या ग्रेव्ही प्रमाणे झाले. आता याच्यामध्ये अंडे घालून देणार आहे. आता आपलं ग्रेव्ही तयार झाली. आता गॅस बंद करून घेते आणि थर लावून घेते. आता थर लावून घेते.
कोथिंबीर आणि पुदिना. हे बघा आपली पूर्णपणे बिर्याणीचा थर लावून झाले. आता आणि तर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे आणि थोडा वेळ आपल्याला गॅसवरती ठेवायचे. छानपैकी थर लागलेत. आणि तर किती वेळ ठेवायचे आता? 10 मिनिट. 10 मिनटं गॅसवरती ठेवायचे. आणि आपली अशा पद्धतीने अंडा बिर्याणी तयार आहे. हे बघा इकडं आता गॅसवरती ठेवले. आता तिला एक 10 मिनटासाठी गॅसवरती अशी ठेवायची. आता बिर्याणीसोबत खाण्यासाठी कोशिंबीर करतो आहे. बघा इथे 2 काकड्या घेतल्यात, 2 कांदे घेतलेत आणि 1 टोमॅटो घेतलं आहे. हे आता मस्त बारीक चिरून घेणार आहे. हे मी स्वतः करणार आहे. हां इथं आता कांदा चिरून झाला आहे. आता काकडी चिरणार आहे. हे बघा इकडं आता काकडी पण चिरून झाले. आता फक्त 1 टोमॅटो त्यावर चिरून घ्यायचा. हे बघा इकडं आता टोमॅटो पण चिरून घेतलं आहे. त्याला आता ह्या पातेल्यामध्ये टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मग दही टाकून त्याला मिक्स करतो. हे बघा आता कांदा, टोमॅटो आणि काकडी एकत्र जीव करून घेतली, सगळे एकत्र मिक्स केले. आता त्याच्यामध्ये दही टाकणार आहे. आता याच्यामध्ये दही टाकतो आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. नंतर ते मग एकजीव करायचं आहे. मग झाली आपली कोशिंबीर तयार. त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ. हे अशी मग त्याला मिक्स करायचं म्हणजे एकदम एकजीव होतं आणि आपली कोशिंबीर तयार. मस्त की बिर्याणीसोबत खायला छान लागतं ते. बघा इकडं आपली बिर्याणी तयार आहे, इकडं कोशिंबीर तयार आहे आणि आता विराज खाऊन आपल्याला सांगेल कशी झाली ती. खा बाळा. कशी आहे टेस्ट? एक नंबर. हां तर मग मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर मग लाईक करा, शेअर करा आणि जर का नवीन असेल तर मग सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.